जळगाव आखाडे जवळ अनंत आपेकर रत्नागिरी निळाकाशो आखाडे जवळ सरपंच म्हणून मंगेश डोंगरे सर सरपंच म्हणून या कुस्तीसाठी काम पाहत आहेत। आखाडा प्रमुख म्हणून नवना डमा सर, सरपंच म्हणून सतीश कदम सर आणि कंट्रोलर म्हणून हनुमंतराव जाधवांना। संपलेल्या कुस्तीमध्ये विष्णू कोशे अहमदनगर हे पैलवान विजयी। अतुल पाटील जळगाव लाल काशोम पहिला पुकार, आनंद तापेकर रत्नागिरी निळा काशोम पहिला पुकार। महाराष्ट्र केसरीसाठी दुसऱ्या फेरीतील कुस्त्या आता पुढची कुस्ती कॉल करतो विजय धुमाळ उस्मानाबाद लालपीर, सुनील शेवतकर वाशिम निळपीर। लगेच कुस्ती लागणार आहे, तयार राहायचा। आनंद तापेकर रत्नागिरी दुसरा पुकार। रत्नागिरी संघ व्यवस्थापक संपलेल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी गादी विभागातील आपला पैलवान आनंद तापेकर कोल्हापूर शहर हे पैलवान विजयी। रवींद्र करे पुणे जिल्हा लाल पट्टी द्या, किरण नलवडे अहमदनगर निळ्या पट्टी। आनंद तापेकर दुसरा पुकार रत्नागिरी। दोन पुकार आपल्या पैलवानाला झालेले आहेत। आनंद तापेकर पुढचे तयारा वरुण खापरे नागपूरचे लाल काशोम विरुद्ध नरेश म्हात्रे कल्याण निळा काशोम। आनंद तापेकर रत्नागिरी आणि आनंद तापेकर रत्नागिरी तिसरा अंतिम पुकार गैरहजर अतुल पाटील जळगाव विजय घोषित। चला वरुण खापरे नागपूरचे लाल काशोम पहिला पुकार, नरेश म्हात्रे कल्याण निळा काशोम पहिला पुकार। पैलवान राहुल आवारे आणि त्यांचे पिताश्री बाळासाहेब आवारे यांनी एकाच स्पर्धेत वजन गटात चॅम्पियनशिप मिळवलेली होती। असा इतिहास कुठे आहे का हो? आणि अशी पिता पुत्राची जोडी आज या ठिकाणी आपण पाहतोय। वरुण खापरे नागपूर शहर, नरेश म्हात्रे कल्याण नागपूर शहर तिम्यानिया। हर्षल अकोटकर अमरावती जिल्हा लाल काशोमध्ये तयारा। प्रमोद मांडेकर पिंपरी चिंचवड निळा काशोम आखाडे जवळ या दोन्ही पैलवान। त्यानंतर तयारा राहुल तोटे नागपूर जिल्हा लाल काशोम, अनिल गुंजाळे औरंगाबाद शहर निळा काशोम, रवींद्र शेंडगे सोलापूर जिल्हा लाल काशोम, राजेश्वर पवार सातारा निळा काशोम, गौरव गणोरे नाशिक शहर लाल काशोम, राजेंद्र राजवाणी मुंबई पूर्व निळा काशोम। आणि विनायक नरेश म्हात्रे कल्याणी पैलवान विजय। प्रमोद मांडेकर निळा काशोम, हर्षल अकोटकर अमरावती। ऐका सर्व सूचना ऐका, उद्या सकाळी 65 किलो आणि 92 किलो या दोन कुस्तीमध्ये वजनी
बरोबर अनिरुद्ध सकाळी पाटील कोल्हापूर जिल्हा हे पनवेल 8:30 ते 9 या वेळेमध्ये होतील आणि 8 वाजता वैद्यकीय तपासणी होईल. 65 किलो 92 किलो वजन गटाचे पैलवान नोंद घ्या आणि ज्या तांत्रिक अधिकाऱ्यांची निवडणूक आहे त्यांनी व्यासपीठावर उद्या सकाळी होणार आहे. जायचंय. नितीश काबिले सरपंच म्हणून यानंतरची कुस्ती हर्षद अकोटकर 1 वर लागणारा विजय धुमाळ उस्मानाबाद लालपीठ, सुनील शेवतकर वाशिम निळेपीठ. नितीश काबिले सरपंच म्हणून त्या कुस्तीसाठी सरपंच म्हणून रवी बोत्रे सर, सरपंच म्हणून नितीश काबिले सर आणि आखाडा प्रमुख म्हणून हनुमंतराव जाधवांना. हर्षल अकोटकर हातवरती करा. हर्षल प्रमोद मांडेकर चंद्रकांत मोहोळ सरपंच. चला यानंतर राहुल तोटे नागपूर जिल्हा लाल काशीमध्ये आखाड्याजवळ या आणि गुंजाळे एक मिनिट मी सभागृहाचं किंवा स्टेडियमचं लक्ष या ठिकाणी भेटणार यासाठी आहे की आपल्या मराठवाड्यातल्या मातीतला राहुल आवारे हा मल्ल राष्ट्रकुल परिषदेमध्ये गोल्ड मेडल या तरुणाने भारताला आपल्याला मिळवून दिलेलं आहे आणि आनंदाची बाब आहे की पुढच्या कालखंडामध्ये राहुल आवारे ऑलिम्पिक मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. आपण टाळ्या वाजून एकदा राहुलचं या ठिकाणी स्वागत करावं आणि राहुल हजारो हात किंवा हजारो आशीर्वाद तुझ्या पाठीमागं या दंगलीतले ऑलिम्पिकचं पदक राहुलने विजय आणावं खिचून आपल्या भारताला अशा शुभेच्छा सर्व जाणलेकरांच्या वतीनं आणि मराठवाड्यांच्या वतीनं राहुलच्या पाठीमागे आशीर्वाद या ठिकाणी उभा आहे. राहुल 1 मिनिटाच्या शुभेच्छा आपण या ठिकाणी द्याव्या जाणलेकरांना. आज या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जालना या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडत असताना खूप आनंद होतोय. सर्वात महत्वाचं म्हणजे खोतकर साहेबांनी आज मला वाटतं 15 ते 14 वर्षापूर्वी जालन्यामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली होती. मराठवाड्यामध्ये अशा स्पर्धा शक्यतो होत नाही, परंतु साहेबांनी या ठिकाणी ही स्पर्धा घेऊन मराठवाड्याच्या कुस्तीसाठी मल्लांसाठी एक नवसंजीवनी देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कुस्तीला मराठवाड्याच्या मातेने मराठवाड्याच्या मल्लांनी खूप मोठं योगदान आहे. हरिश्चंद्र बिराजदार, काका पवार याच मराठवाड्याच्या मातेचे मल्ल देशासाठी ज्यांनी पदकं जिंकली. आणि आज खूप मला सुद्धा आनंद झाला. मी ज्यावेळी या ठिकाणी आलो याची माहिती साहेबांना कळाल्याच्या नंतर त्यांनी मला या ठिकाणी बोलून जो सन्मान केला आणि आता कमीत कमी 10-15 मिनिटं झालं साहेब माझ्याबरोबर आहेत.